हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 ते 2021 पर्यंतच्या क्वेश्चन पेपरमधील पॉलिटीचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर लगेच आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, तर आता आपण MPSC प्री 2016चे क्वेश्चन बघणार आहोत. पहिलं क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ विधान, 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब विधान, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. ठीक आहे. क विधान बघा, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे. ठीक आहे, तर आपल्याला वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे असे विचारलंय. ठीक आहे, तर याचा आन्सर सांगतो मी लगेच तुम्हाला. अविधान काय म्हणतं, 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. आता हे अविधान अगदी बरोबर आहे. तेव्हा 1935चा कायदा झाला तेव्हा उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलला दिले होते. ठीक आहे. आता ब विधान बघू काय म्हणतंय, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. आता ब विधान पण बरोबर आहे. अमेरिकेत जे उर्वरित अधिकार आहे ते कोणाकडे, राज्यांकडे आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये उर्वरित अधिकार हे कोणाकडे, केंद्र सरकारकडे. ठीक आहे. आता क विधान बघू काय म्हणते, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे. आता प्रांत म्हणजे पण राज्यच, हे पण इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता क विधान चुकीचं आहे, कारण कॅनडामध्ये पण केंद्र सरकारकडे दिले. ठीक आहे. आपण जी म्हणजे आपले उर्वरित अधिकार हे केंद्र सरकारला दिले, ही तरतूद कोणाकडून घेतली, कॅनडाकडून घेतली. पण इथं विधानामध्ये ते काय म्हणताय, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले. तर हे प्रांत नसून इथे केंद्र पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे क विधान इथं चुकीचं आहे आणि अ आणि ब विधान बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे इथं, एक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतं? ठीक आहे. तर याचं आन्सर आपल्याला ऑप्शन बघा काय दिलंय, राज्यसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद आणि राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सभासद. ठीक आहे. आता आपल्याला माहिती, संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात, तर लोकसभेचे सभापती असतात. पण जेव्हा सभापती गैरहजर असेल तेव्हा कोण असतं, उपसभापती. पण आता इथं काय म्हटले, सभापती पण आणि उपसभापती पण दोघेही जर गैरहजर असेल, ठीक आहे, तेव्हा अध्यक्ष कोण असेल, तर तो अध्यक्ष असतो राज्यसभेचे उपाध्यक्ष. ठीक आहे. राज्यसभेचे अध्यक्ष नसून राज्यसभेचे उपाध्यक्ष. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे ते 2. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय आपल्याला. आता बरोबर नाही असं विचारलंय म्हणजे चुकीचं विधान विचारलंय आपल्याला. अविधान बघा काय म्हणतंय, घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. ब विधान, घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत यांच्यावर बंधन नाही. ठीक आहे. तर बघा मी याचा आन्सर सांगतो आपल्याला. आता आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, मी अविधान सांगतो. घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. आता बघा, पहिलं विधान बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती घटनादुरुस्ती विधेयक हे मंत्री पण मांडू शकतो किंवा खाजगी सभासद पण मांडू शकतो. तसेच ते लोकसभेमध्ये पण मांडलं जाऊ शकतं आणि राज्यसभेमध्ये पण मांडलं जाऊ शकतं आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या परवानगीची गरज नसते. ठीक आहे. म्हणजे अविधान अगदी बरोबर आहे. आता ब बघू आपण, घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. आता हे ब विधान पण बरोबर आहे. राज्यांवर अशी म्हणजे त्यांच्यावर कोणती अट घातलेली नाही का त्यांनी किती मैदानमध्ये घटना दुरुस्ती विधेयकाला संमती द्यावी. त्याच्यामुळे ब विधान पण बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलंय, म्हणजे यापैकी कोणतंही विधान चुकीच नाही, म्हणजे काय, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे आपला आन्सर आहे 4. आता नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही. ठीक आहे. तर बघा एक काय म्हणतंय, नागरी सेवांमध्ये भरती, बढती आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे. दुसरं विधान, संधी सेवकांचे अधिकार आणि हितसंबंधाची काळजी घेणे. तिसरं विधान, संधी सेवकांच्या अपीलांची सुनावणी करून त्यांच्या तक्रारी दूर करणे. आणि 4, राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यावर देखरेख ठेवणे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला लोकसेवा आयोगावर हा क्वेश्चन विचारला आहे. आता मी याचा आन्सर सांगतो तुम्हाला लगेच. ठीक आहे. तर आता आता हा 75 क्वेश्चन आहे, हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. खालील विधाने विचारात घ्या. अविधान, अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. ब विधान,
अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो. क विधान, राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. आता बघा, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय आपल्याला. मी आन्सर सांगतो लगेच. पहिलं विधान काय म्हणतंय, अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. ठीक आहे. आता हे पण पहिलं विधान अगदी बरोबर आहे, कारण जर राष्ट्रपतीचा अयोग्य हेतू असेल तर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकते. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान अगदी बरोबर आहे. आता ब विधान बघू आपण. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो. आता बघा, अन्य विधिनियम हे आपण कसे, म्हणजे एखादा कायदा पारित केला तर तो या तारखेपासून, म्हणजे आधीच्या तारखेपासून पण लागू होईल असं आपण करू शकतो. तसंच वटहुकूम पण आधीच्या काळापासून, आधीच्या तारखेपासून लागू होऊ शकतो असं होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ब विधान पण बरोबर आहे. आता क विधान सांगतो मी. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. आता क विधान पण अगदी बरोबर आहे. वटहुकूम हा राज्यघटना दुरुस्तीसाठी जारी करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे आता म्हणजे तिन्ही विधाने हे इथं काय बरोबर आहे. म्हणजे आपले अ ब क, म्हणजे आपलं ऑप्शन 4 बरोबर आहे इथे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा आता, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही. तर ऑप्शन दिले आपल्याला. सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन. दुसरं, समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. तिसरं, समान नागरी कायदा. आणि चौथा ऑप्शन, संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती, मार्गदर्शक तत्वांच्या अभ्यासासाठी किती विभागांमध्ये त्यांचे भाग पाडले जातात, तर 3 विभाग. ठीक आहे, तर ते कोणते कोणते, पहिला आहे समाजवादी तत्व, दुसरं आहे गांधीवादी तत्व, आणि तिसरं आहे बुद्धिवादी व उदारमतवादी तत्व. ठीक आहे. तर आता मी याचा आन्सर सांगतो तुम्हाला. याचा आन्सर आहे 3, समान नागरी कायदा. आता समान नागरी कायदा हे समाजवादी तत्वामध्ये येत नसून तर ते कशात येतं, बुद्धिवादी व उदारमतवादी तत्वांमध्ये येते. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर इथे काय आहे, 3. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. अ विधान, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे सदस्य असले पाहिजे. ब विधान, भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. तर बघा, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. आता बघा, अ काय म्हणते, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे सदस्य असले पाहिजे. आता सामान्य ग्रह म्हणजे कोणतं ग्रह, आता म्हणजे जसं आपल्या इथे लोकसभा आहे तसं तसं समजा तुम्ही हवं तर. ठीक आहे, म्हणजे तिथं लोकसभेचा जर सदस्य असेल तरच तो पंतप्रधान होऊ शकतो. बघा, आपल्या इथं आहे का अशी तरतूद, नाही. आपल्या इकडे तो राज्यसभेचा सदस्य असो किंवा लोकसभेचा सदस्य असो, तो पंतप्रधान होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे अविधान बरोबर आहे अगदी. आता ब विधान बघू आपण. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. आता हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला माहिती, जर जर तो सदस्य लोकसभेचाही सदस्य नसेल आणि राज्यसभेचा सदस्य नसेल तर त्याने 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी एका ग्रहात सदस्य म्हणून निवडून यायचं, पण तोपर्यंत तो पंतप्रधान राहू शकतो. म्हणजे म्हणजे ब विधान पण बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे आपला आन्सर काय आहे ते 3. नेक्स्ट क्वेश्चन. नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. अ दिले ऑप्शन बघा आपले. निरकुंश नकाराधिकार, गुणात्मक नकाराधिकार, क दिलंय तात्पुरता नकाराधिकार, आणि ड दिलंय पॉकेट नकाराधिकार. ठीक आहे. तर बघा, मी याचं तुम्हाला आन्सर सांगतो डायरेक्ट. आता निरकुंश नकाराधिकार आहे, त्याचं काय येतं माहिती का, तर त्याचं आहे विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे, म्हणजे ऑप्शन 4. म्हणजे अचं काय आहे 4, आणि बचं काय आहे, आता ब काय म्हणते, गुणात्मक नकाराधिकार. आता गुणात्मक नकाराधिकाराचं काय येतं माहिती का, कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. ठीक आहे, म्हणजे विशेष मतदान करून कायदेमंडळ याच्यावर मात करू शकते. ठीक आहे. आता क आहे तात्पुरता नकाराधिकार. आता तात्पुरता नकाराधिकाराचं ऑप्शन आहे 2. कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. ठीक आहे. आता ड आहे पॉकेट नकाराधिकार, आणि डचं एक आन्सर आहे. आता एक मध्ये काय दिलंय, विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठवणे. ठीक आहे. आता आता ही 4 नकाराधिकार आहे. आता या 4 पैकी आपल्या राष्ट्रपतीला फक्त 3च नकाराधिकार दिलेले आहेत. ठीक आहे, पण अमेरिकेच्या राष्ट्रपतीला हे 4ही नकाराधिकार आहे. तर आपल्या राष्ट्रपतीला यापैकी कोणता नकाराधिकार नाहीये, तर तो आहे गुणात्मक नकाराधिकार. गुणात्मक नकाराधिकार हा भारताच्या राष्ट्रपतीला नाहीये. ठीक आहे. आता इथे आपला आन्सर काय आहे, 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
आता बघा, खालील विधाने विचारात घ्या. अ विधान, राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. ब, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली आहे. ठीक आहे. क विधान बघू. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु तशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं आपल्याला. तर बघा, अविधान काय म्हणतंय, राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. आता बघा, पहिलं विधान अगदी बरोबर आहे, कारण जेव्हा मसुदा तयार करत होते तेव्हा अशी तरतूद होती की राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी, पण नंतर ही तरतूद काढून टाकण्यात आली. पण मसुद्यात ही तरतूद होती. ठीक आहे, म्हणजे अविधान अगदी बरोबर आहे. आता ब बघू काय म्हणतंय, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. आता ब विधान पण बरोबर आहे. आता अमेरिकेमध्ये काय आहे? अमेरिकेमध्ये राज्यपाल हा राज्यामधून निवडून येतो. ठीक आहे, पण आपल्या इथे तो निवडून येतो का? तर नाही. तो केंद्राकडून काय जातो, नियुक्त केला जातो. ठीक आहे, म्हणजे नियुक्त म्हणजे नामनिर्देशित केला जातो. ठीक आहे, म्हणजे ब विधान म्हणजे आपण काय केलंय, अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियाची पद्धत स्वीकारली. ठीक आहे, म्हणजे ब विधान पण बरोबर आहे आपलं. आता क विधान बघू आपण. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. ठीक आहे, तर बघा, आता हे पण विधान बरोबर आहे, कारण जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली 1976मध्ये, तेव्हा काय केलं, मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतींवर काय बंधनकारक करण्यात आला, पण राज्यपालाबाबत अशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. ठीक आहे, म्हणजे अ ब क बरोबर आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे ते 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? ठीक आहे, तर बघा, ऑप्शन दिले आपल्याला. उपपंतप्रधान, माजी राष्ट्रपती, घटक राज्याचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. आता बघा, आता मी सगळ्यात तुम्हाला एक नंबर सांगतो. एक नंबर कोण असतं, तर एक नंबर असतात राष्ट्रपती, त्याच्यानंतर येतात उपराष्ट्रपती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतात पंतप्रधान, आणि त्याच्या खाली कोण असतात, तर राज्यपाल. ठीक आहे, म्हणजे राज्यपाल काय, त्यांच्या संबंधित राज्यात. ठीक आहे, म्हणजे आपलं इथं आन्सर काय आहे, घटक राज्याचे राज्यपाल, म्हणजे आपला आन्सर आहे इथं 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ब, ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. क विधान, या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते. तर बघा, आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. बघा, मी आन्सर सांगतो याचं. अविधान काय म्हणतंय, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. तर मी तुम्हाला इथं सांगतो, आता उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये कोणाचा समावेश असतो, तर दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा आणि नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असतो. ठीक आहे, म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता ब विधान बघू आपण. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतो. आता हे पण माहिती आहे आपल्याला, उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीच्या जागेवर किती वेळ राहू शकतो, तर जास्तीत जास्त 6 महिने. ठीक आहे, म्हणजे ब विधान पण बरोबर आहे. आता क विधान बघू आपण. या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. आता हे पण माहिती आहे आपल्याला, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते, म्हणजे क पण बरोबर आहे. आता मला एक सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किती मतदार आणि किती प्रस्तावक असणे गरजेचे असते? तर ते आहे 50. ठीक आहे, राष्ट्रपतीचं 50 आहे आणि उपराष्ट्रपतीचं 20, म्हणजे आपले अ ब क तिन्ही विधान हे काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलंय. आता इथे चुकीचं एक पण नाही आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे, 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. अ दिलंय, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहे. ब विधान, पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. क विधान, प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. ड विधान, 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकींचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो.
तर बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये पण हा प्रश्न विचारला आहे आणि 2018ला पण विचारला आहे. ठीक आहे, तर म्हणजे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आता बघू मी याचा आन्सर सांगतो तुम्हाला. काय म्हणते, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहे का या घटनात्मक संस्था? तर नाही. विभागीय परिषदा एक आहे वैधानिक संस्था आहे आणि ते कधी निर्माण झाले? 1956ला. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. आता काय म्हणते, पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. तर पंतप्रधान असता का या विभागीय परिषदांचे अध्यक्ष? तर कोण असतं? केंद्रीय गृहमंत्री पाहिजे होतं इथं. ठीक आहे, म्हणजे विधान पण चुकीचं आहे. आता बघू विधान बघू आपण. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. तर विधान अगदी बरोबर आहे. आता बघू आपण. 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकींचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. आता मी तुम्हाला वरतीच सांगितलं अध्यक्ष कोण असतो? केंद्रीय गृहमंत्री. ठीक आहे, म्हणजे आपलं क आणि ड बरोबर आहे आणि अ आणि ब चुकीचं आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे? क आणि ड बरोबर, म्हणजे चौथं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारशी डॅश डॅश आहे. ठीक आहे, आपल्याला शिफारशी विचारल्या आहे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या. ठीक आहे, तर अविधान काय म्हणतंय? 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावी. ठीक आहे, काय म्हणते बघा. स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावेत. क विधान महापौरांची सरळ निवड. ड विधान जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे. तर बघा याचा आन्सर सांगतो मी. तर पहिलं काय म्हणतं, 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. हो, आता ही शिफारस केली होती दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने. ठीक आहे, तर पण बघू आपण. स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे. ठीक आहे, आता पण विधान बरोबर आहे. आता तसेच काय आहे, त्यांनी त्यांनी अशी पण शिफारस केली होती महापौरांची सरळ निवड घ्यावी. ठीक आहे, म्हणजे पण विधान बरोबर आहे. तसेच विधान काय म्हणते, जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे. ही पण शिफारस दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केली होती. म्हणजे ब क ड ही आपले सर्व विधाने बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे? 4. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला? ठीक आहे, अविधान बघा. उत्पन्नातील विषमता कमी करणे. ब विधान पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे. क विधान समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. ड विधान समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. ई विधान सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. तर बघा काय म्हणतंय, उत्पन्नातील विषमता कमी करणे. ठीक आहे, आता हे राज्यघटनेत दिलं होतं का? तर नाही. आता ही घटना दुरुस्तीद्वारे नंतर समावेश केलाय. तर कोणती घटना दुरुस्ती होती ती? 44वी घटना दुरुस्ती, जी 1978 मध्ये झाली. ठीक आहे, म्हणजे अविधान तर आपला आहे आन्सर. आता बघू आपण. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे. आता विधान पण मूळ राज्यघटनेत नव्हतं. ते आपण 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समावेश केलंय त्याचं पण. म्हणजे आहे, ब आहे. आता बघू. समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. आता हे मूळ राज्यघटनेत दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यात येणार नाही. आता बघू आपण. समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. आता हे पण 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समावेश केलाय. म्हणजे ब ड येतंय. ठीक आहे, ई बघू. सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. आता ई पण मूळ राज्यघटनेत दिलेलं होतं, त्याच्यामुळे ई पण याच्यात येणार नाही. फक्त आपलं आन्सर कोणतं येतंय? ब आणि ड कुठं दिले बघा. 1 7 4 आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा आता. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? संसद कर वाढवू शकते. ब संसद कर कमी करू शकत नाही. क विधान संसद कर रद्द करू शकते. ड विधान संसद कर वाढवू शकत नाही. ई विधान संसद कर कमी करू शकते. आता बघा याचा आन्सर सांगतो मी. काय म्हणतंय, संसद कर वाढवू शकते. वाढवू शकते का संसद? तर नाही, कर वाढवू शकत नाही. म्हणजे तर येणार नाही बरोबर. ठीक आहे, चुकीचं आहे. बघू आपण. संसद कर कमी करू शकत नाही. आता इथं काय म्हणतात, ते कर कमी करू शकत नाही, तर संसद कर कमी करू शकते. म्हणजे विधान पण चुकीचं आहे. आता काय म्हणते बघा. संसद कर रद्द करू शकते. हो, तर संसद कर रद्द करू शकते, म्हणजे बरोबर आहे. ड बघू. संसद कर वाढवू शकत नाही. आता पण विधान बरोबर आहे. मी आधीच सांगितलं संसद कर वाढवू शकत नाही. ठीक आहे, मग आता पण बरोबर आहे आणि पण बरोबर आहे. आता ई बघू. संसद कर कमी करू शकते. ई पण बरोबर आहे. संसद कर कमी करू शकते. म्हणजे आपला आन्सर काय आहे? क ड आणि ई. म्हणजे आपला आन्सर काय? 62चं 3. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, शून्य प्रहराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अ विधान, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. ब विधान, प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात. क विधान, ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. ड विधान, शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. तर बघा, शून्य प्रहर आपल्याला क्वेश्चन विचारलाय, मी आन्सर सांगतो याचं. आता अ बघा काय म्हणताय, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. आता ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली, हे बरोबर आहे का? तर हो, हे बरोबर आहे, कारण मूळ राज्यघटनेत याचा समावेश नव्हता. ठीक आहे. आता ब बघू आपण, प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात. आता आपल्याला माहिती, जेव्हा सभागृह सुरू होते तेव्हा पहिलं काय सुरू होतं, प्रश्नोत्तराचा तास, आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होते, आणि यांच्या मधल्या काळाला काय म्हणतात, शून्य प्रहर. ठीक आहे. आता क बघू आपण, ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. आता 1962ला ही शून्य प्रहर ही संकल्पना प्रत्यक्षात आली, हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता ड बघू काय म्हणते, शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. आता हे पण बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे अ ब क ड सर्व विधाने बरोबर आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व. ठीक आहे, वरीलपैकी सर्व. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालील विधाने लक्षात घ्या. अ विधान, राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. ब विधान, 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. क विधान, 1966 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केला, PESA. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत असं विचारलंय आपल्याला. अचूक म्हणजे काय, बरोबर विधान विचारले आपल्याला. ठीक आहे. आता पहिलं विधान काय म्हणतंय बघा, राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती, 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागूच नाही, म्हणजे अविधान बरोबर आहे. ठीक आहे. आता ब बघू काय म्हणते, 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. तर ते 7 आहे का? तर नाही. किती राज्यांचा आहे? 10 राज्यांचा समावेश होतो. ठीक आहे. आता क विधान बघू आपण, 1966 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा कायदा मंजूर केला. तर 1966 मध्ये संसदेने 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या राज्यांसाठी पेसा कायदा मंजूर केला, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे अ आणि क विधान बरोबर आहे, आणि फक्त आपलं ब विधान चुकीचं आहे, कारण तिथं त्यांनी 7 राज्य म्हटले, तर ते 10 राज्य आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं अ आणि क बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा सोपा क्वेश्चन आहे, सर्वांना आलाच पाहिजे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे? ठीक आहे. ऑप्शन दिले, कलम 343, कलम 348 आणि कलम 350, तसेच कलम 351. बघा, याचा आन्सर सर्वांनाच आलं पाहिजे. काय विचारले, कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे. ठीक आहे. तर कोणत्या कलमामध्ये दिलं आहे? ठीक आहे, तर मी आन्सर सांगून देतो, कलम 351. काय आन्सर आहे याचं? कलम 351, म्हणजे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेच्या 2ऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही? आता बघा, याचा आन्सर सर्वांनाच आलं पाहिजे. ऑप्शन दिले, विधानसभेचे उपसभापती, तसेच विधान परिषदेचे उपाध्यक्ष, तसेच भारताचा महाधिवक्ता व भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. ठीक आहे. तर बघा, याचा आन्सर आहे भारताचं महाधिवक्ता. आता याचा आन्सर सर्वांनाच माहीत असेल. ठीक आहे, भारताचा महाधिवक्ता. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ विधान, लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. ब विधान, राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. क विधान, किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. ड विधान, नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीस मतदान करू शकतात. ठीक आहे. तर बघू आपण आता याचा आन्सर काय आहे. ठीक आहे. आता अ काय म्हणते, लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात.
आता राज्यसभेत आपल्याला माहिती 12 खासदार हे नामनिर्देशित केले जातात. पण लोकसभेमध्ये पण 2 खासदार हे नामनिर्देशित केले जातात. पण त्यांनी काय म्हणतात इथं लोकसभेत नाही केले जात. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान तर चुकीचं आहे. ठीक आहे. आता ब विधान बघू आपण. राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. आता ही राज्यसभेमध्ये नसून लोकसभेत आहे. ठीक आहे, म्हणजे ब विधान पण चुकीचं आहे. आता क विधान बघू आपण. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. आता क विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता म्हणजे क विधान बरोबर आहे. आता ड बघू आपण. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीस मतदान करू शकतात. आता करू शकतात का? आपल्याला माहिती नामनिर्देशित सभासद हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात, पण राष्ट्रपतीच्या करू शकता का? तर नाही, फक्त उपराष्ट्रपतीच्या. म्हणजे आपलं फक्त क विधान बरोबर आहे इथे. ड चुकीचं आहे. अ, ब आणि ड चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त क विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, योग्य कथने ओळखा. अ विधान, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. तसेच ब विधान, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. ठीक आहे. आता बघा, आता असू शकतात ना, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहे, तसेच काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही विधाने बरोबरच आहे. म्हणजे आपला आन्सर काय? अ ब दोन्ही, म्हणजे तिसरा ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे, अ ब दोन्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता योग्य कथने ओळखा. अ, नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ब विधान, नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क विधान, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आता ड विधान, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर बघा, आता याचा आन्सर आलं पाहिजे सर्वांना. आता अविधान काय म्हणते? नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. हो, आता हे विधान तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, नागरिक सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेत असतात. ठीक आहे, तसंच नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. ठीक आहे, आता हे पण बरोबर आहे. आता कुणाला पण वाटलं मला आमदारकीची निवडणूक लढायची, तर तो लढू शकतो, तो उपभोग घेऊ शकतो राजकीय अधिकारांचा. ठीक आहे. आता क विधान बघू आपण. आता परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आता हे पण बरोबर आहे. परकीय व्यक्ती ही राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेत असतात. आता ड विधान काय म्हणते बघा. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. आता परकीय व्यक्ती आमदारकीची किंवा खासदारकीची निवडणूक लढू शकते का? तर नाही, म्हणजे ते राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ड चुकीचं आहे इथं फक्त. अ ब क बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय? 1. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा आता योग्य क्रमानुसार लावा. आता राज्यांची निर्मिती विचारलंय आपल्याला आणि त्यांचा क्रम लावायचा आपल्याला. ठीक आहे, अ दिलाय मिझोराम, ब दिलाय नागालँड, क दिलाय मेघालय आणि ड दिलाय महाराष्ट्र. ठीक आहे, आता याचा आन्सर पण सर्वांना आलंच पाहिजे. आता बघा, सर्वात आधी कधी कोणाची निर्मिती झाली? महाराष्ट्राची. आणि ती कधी झाली? 1960. आता हे तर माहीतच पाहिजे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर नागालँड. आणि ती कधी झाली? 1963. ठीक आहे, आणि नागालँड नंतर मेघालय या राज्याची निर्मिती झाली आणि ती झाली 1972. ठीक आहे, आणि सर्वात शेवट म्हणजे मिझोराम या राज्याची निर्मिती कधी झाली? 1987. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय? ड ब आणि क अ, म्हणजे आपला हे सेकंड ऑप्शन हे बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर आहे सेकंड, ड ब क. नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा. अधिनियम दिले आहे आपल्याला आणि त्यांच्या तरतुदी दिल्या आहे. ठीक आहे, तर बघा अ मध्ये काय दिलं आहे? भारत परिषद अधिनियम 1909. ब भारत सरकार अधिनियम 1919. क भारत सरकार अधिनियम 1935 आणि ड भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. ठीक आहे, तर बघा आता भारतीय परिषद अधिनियम 1909 मध्ये काय झालं? तर पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. ठीक आहे, आता अचं 3 कुठे दिलंय? 1 मध्ये आणि 3 मध्ये. ठीक आहे, आता पुढलं बघू. भारत सरकार अधिनियम 1919. आता त्याचं काय आहे? तर प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती. ठीक आहे, आता हे सर्वांना माहीतच असेल. आता भारत सरकार अधिनियम 1935 मध्ये काय झालं? केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. आता हे लक्षात ठेवा, 1919 मध्ये प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती आणि 35 मध्ये केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. ठीक आहे, आणि डचं काय आहे? भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947चं काय? आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार? 1. ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
बघा, अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. अविधान, तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. ठीक आहे. आता ब विधान बघू. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर. आता बघा, अविधान बरोबर आहे का? तर अविधान काय आहे? अविधान हे चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे? कारण इथं त्यांनी काय म्हटलंय, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. इथं लोकसभा, फक्त लोकसभा आहे का? तर नाही, लोकसभा आणि राज्यसभा दोघांची मान्यता पाहिजे. ठीक आहे. आता ब विधान बघू. आता राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर. ठीक आहे. आता ही बरोबर आहे, मंत्रिमंडळाने शिफारस केली तरच राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ब विधान बरोबर आहे आपलं. म्हणजे याचा आन्सर काय येणार? विधान ब बरोबर. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर येणार सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता बरोबर नाही असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे. पहिलं विधान बघा, भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. दुसरं विधान, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वाद्वारे संचलित आहे. तिसरं विधान, न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आता चौथं विधान, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर काय आहे. आता पहिलं विधान काय म्हणतंय, भारतीय राज्यघटनेत न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. हो, आता आपल्या राज्यघटनेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन याचे स्पष्ट वर्णन केलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. आता दुसरं बघा, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्वाद्वारे संचलित आहे. हो, आता हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरं विधान पण बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आता हे पण माहिती आहे आपल्याला, राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकन हे लागू होऊ शकत नाही. ठीक आहे. आता चौथं विधान काय म्हणते बघा, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. आता बघा, आता संसद कायदे करू शकते आणि तसेच दुरुस्त्या पण करू शकते, पण इथे हे काय म्हणते, करू शकत नाही. म्हणजे आपलं चौथं विधान काय आहे, चूक आहे आणि आपल्याला चूक विधानच विचारलंय. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅश मध्ये सापडतात. आता 1 लाईन क्वेश्चन आहे, सर्वांना आलं पाहिजे याचा आन्सर. सोपा पण क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर आहे अनुच्छेद 239 ए आणि ए, म्हणजे सेकंड आन्सर आहे याचं. ठीक आहे. तसेच बघा, अनुच्छेद 239 ए काय सांगतं, तर अनुच्छेद 239 ए काय सांगतं, संघराज्य प्रदेशात जर विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ स्थापन करायचं असेल तर ते कोणत्या कलमानुसार स्थापन करता येते, अनुच्छेद 239 ए. ठीक आहे. आता अनुच्छेद 239 डबल ए काय सांगितलं मी, राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी आहे ती. ठीक आहे. तर अनुच्छेद 239 ए बी काय आहे, तर ते आहे घटनात्मक तरतुदी जर अपयशी ठरल्यास तर काय करायचं, याच्या बाबतीत या तरतुदी 239 ए बी मध्ये आहे. ठीक आहे. तर अनुच्छेद 239 बी मध्ये काय आहे, जर विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना वट हुकूम काढण्याचे प्रशासकाचा अधिकार. ठीक आहे. म्हणजे आपलं याचा आन्सर काय आहे, 239 ए ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते. ब. राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते. क. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. ड. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले. आता बघा, आता 108वी घटना दुरुस्तीबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे इथे. ठीक आहे. तर बघू अ काय म्हणतंय, ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते.
हो, आता 108वी घटना दुरुस्ती हे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता बघू, राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले. ठीक आहे. आता हे पण विधान बरोबर आहे. आता बघू, आता लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. आता हे पण बरोबर आहे. लोकसभेने हे या विधेयकावर कधीच मतदान केले नव्हते. ठीक आहे. आता बघू काय म्हणते. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले. आता हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपले सर्व विधान हे बरोबर आहे. म्हणजे याचा आपला आन्सर काय येणार? 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित करण्यात आले आहे? बघा, दिलंय ग्रामपंचायतीचे संघटन करणे, ब उत्पन्नातील विषमता कमी करणे, क देशाचे संरक्षण करणे, ड लष्करी सेवा बजावणे, ई समान नागरी कायदा निश्चित करणे, फ सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. बघा, यापैकी आता कर्तव्य कोणती हे ओळखायचं आपल्याला. आता ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे कर्तव्य आहे का? तर नाही. ते काय, मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. उत्पन्नातील विषमता कमी करणे हे पण मार्गदर्शक तत्व आहे. आता देशाचे संरक्षण करणे हे बघा, हे काय आहे? तर हे आहे कर्तव्य. ठीक आहे. आता लष्करी सेवा बजावणे, समान नागरी कायदा निश्चित करणे, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे पण कर्तव्यामध्ये येत नाही. ठीक आहे. म्हणजे इथे आन्सर काय आहे? फक्त क. आता ते कुठं दिलंय? 4. म्हणजे आपला ऑप्शन आहे 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसाच्या आत कळवलेच पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात. ब जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. क जर एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. आता इथं आपल्याला कोणते विधान बरोबर नाहीत असं विचारलंय, म्हणजे चुकीचं विधान विचारलंय आपल्याला. ठीक आहे. आता पहिलं विधान बघू आपण. ते काय म्हणताय, जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसाच्या आत कळवले पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात. आता हे बरोबर आहे का? त्यांनी काय म्हटलंय, 10 दिवसाच्या आत कळवलं पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण इथं ते काय म्हणते, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील. आता दोन्ही जागा रिक्त नाही होणार, तर तिथे काय आहे, राज्यसभेची जागा रिक्त होईल असं पाहिजे होतं तिथं. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान काय चुकीचं आहे. ठीक आहे. आता ब विधान बघू आपण. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. आता ब विधान बरोबर आहे. ठीक आहे. जर एखादी व्यक्ती एकाच सभागृहातील 2 जागेवर निवडून आली असेल तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, नाहीतर त्या दोन्ही जागा रिक्त होतील. ठीक आहे. म्हणजे ब विधान अगदी बरोबर आहे. आता क बघू. जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याचे पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होती. आता हे वाक्य अगदी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं ब आणि क बरोबर आहे. फक्त आपलं चुकीचं काय, फक्त अ. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार? 3. ठीक आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते. खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही? आता कोण या समितीचा भाग नसतो असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला माहिती या समितीमध्ये किती 6 सदस्य असतात. आता इथं यांनी ऑप्शन पण किती दिले? 6 दिले. ठीक आहे. तर बघू आता हे असतात का. आता बघा, पंतप्रधान असतात. हो, पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष असतात, हे पण लक्षात ठेवा. आता ब गृहमंत्री असतात, केंद्राचे गृहमंत्री पण असतात या समितीमध्ये. ठीक आहे. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे पण असतात, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता हे पण असतात, तसेच लोकसभेचा सभापती हे पण असतात, तसेच राज्यसभेचा अध्यक्ष हे असतात का? तर नाही. राज्यसभेचा अध्यक्ष इथे नसून तर राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे? फक्त फ हा या समितीत नसतो. म्हणजे आपलं 4 हे उत्तर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांचा किंवा नदी खोऱ्यांतील पाण्यासंबंधीचा तंट्यांचा अभिनिर्णय करता तरतूद करता येते.
आता ब विधान बघू. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. वरील विधानांतील चुकीचे विधान कोणते? आता चुकीचं विचारलंय आपल्याला. ठीक आहे. आता बघा अ मध्ये काय म्हटलंय, भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यांतील पाण्यासंबंधीच्या तंट्यांच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. आता हे बरोबर आहे, अविधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता ब बघू आपण. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. आता हे राष्ट्रपती स्थापन करतात का? तर नाही. कोण स्थापन करतात? तर संसद. ठीक आहे. म्हणजे आपलं काय आहे इथं चुकीचं कोणतं आहे? फक्त ब. ठीक आहे. तर मग आपला आन्सर काय येणार? 3. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? आता बिनचूक म्हणजे काय? बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय बरोबर विधान कोणते. आता बघा पहिलं विधान काय म्हणतंय, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. दुसरं विधान, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितली नाही. तिसरं विधान, राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते. चौथं विधान, राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. बघा आता याचा आन्सर सांगतो मी. आता पहिलं विधान काय म्हणतंय, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. आता हे पहिलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. तर का चुकीचं आहे? कारण सातवी जी घटना दुरुस्ती झाली तिच्यानुसार एकाच वेळी एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल राहू शकतो. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. आता दुसरं विधान बघू आपण. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे राज्यघटनेत राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाहीये. म्हणजे ब विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान हे बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरं विधान बघू आपण. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते. तर हे विधान बरोबर आहे का? तर नाही. राज्यपाल हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणे या नसणे इथं पाहिजे होतं, पण त्यांनी काय म्हटलंय, सदस्य असणे म्हटलंय. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता तिसरं विधान पण चुकीचं आहे. आता बघू चौथं विधान, राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. आता बघा आता काय म्हटले, राज्यातील विद्यापीठांची कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. आता राज्यपाल हा स्वतःच विद्यापीठांचा कुलपती असतो. ठीक आहे. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती हा स्वतः राज्यपाल असतो. आणि इथं ते काय म्हणते, कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. म्हणजे बघा हे विधान पण चुकीचं आहे. फक्त आपलं दुसरं विधान बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर येणार आहे सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक नाहीत? आता बिनचूक नाही म्हणजे काय? बरोबर नाहीत. म्हणजे आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. ठीक आहे. आता बघा अविधान काय म्हणतंय, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. ब विधान, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. क विधान, केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. ड विधान, भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. तर बघा आता याचा आन्सर सांगतो मी. आता बघा पहिलं विधान काय म्हणतंय, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहे का या घटनात्मक संस्था? तर नाही. आता का नाही? कारण आपल्याला ब विधानातच त्यांनी सांगितले बघा, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. मग ते घटनात्मक राहणार का? तर नाही. ते काय वैधानिक संस्था आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे आणि दुसरं विधान काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरं विधान बघू आपण. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. आता हो तिसरं विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता चौथं विधान बघू आपण. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहे. आता या 7 विभागीय परिषद आहे का? तर नाही. किती आहे? 5. ठीक आहे. तर 5 विभागीय परिषद आहे आणि त्या कोणत्या तर ते आहे उत्तर विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि मध्य विभाग. ठीक आहे. असे हे 5 विभाग आहे. ठीक आहे. म्हणजे आपले इथं चुकीचे विचारले आपल्याला. तर चुकीचं कोणतं आहे? अचुकीचं आहे आणि ड चुकीचं आहे. म्हणजे आपलं सेकंड आन्सर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पंचायती राज व 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत? अविधान,
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ब विधान, पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. क विधान, पंचायत राज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल. ड विधान, स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. तर बघा, आपल्याला ऐच्छिक तरतुदी नाही असं विचारलंय. तर बघा, अविधान बघू आपण. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. आता ही ऐच्छिक तरतूद आहे का? तर नाही, ही राज्यांवर बंधनकारक तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे अ तर आपला आन्सर आहे. आता ब बघू आपण. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. आता ही काय, ही ऐच्छिक तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे ब तर येणार नाही. ठीक आहे, क बघू आपण. पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल. आता ही पण काय, बंधनकारक तरतूद आहे. ठीक आहे, म्हणजे अ आणि क येत आहे. आता बघू आपण पुढं. ड बघू. स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. ही पण ऐच्छिक तरतूद आहे. म्हणजे आपला आन्सर काय येतं, फक्त अ आणि क. ठीक आहे, म्हणजे एक एक आपला आन्सर येत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे, तर बघू पहिलं विधान. हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेवा येथे कार्यरत आहे. दुसरं विधान, त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. तिसरं विधान, न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते. चौथं विधान, निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. ठीक आहे, तर बघा, याचं आन्सर सांगतो मी. आपल्याला बरोबर विचारलंय. ठीक आहे, आता पहिलं सांगतो मी. हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेवा येथे कार्यरत आहे. बघा, आता यांनी काय म्हटलं, जिनेवा येथे. तर हे जिनेवा नसून ते काय आहे, हेग. हेग पाहिजे तिथे. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान काय चुकीचं आहे. आता दुसरं विधान बघू. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. आता बघा, दुसरं विधान हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे, सर्व प्रश्न हे उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. ठीक आहे, दुसरं विधान बरोबर आहे. आता तिसरं विधान बघू आपण. न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते. आता इथं 6 वर्ष दिले त्यांनी, ते 6 वर्ष नसून 9 वर्ष पाहिजे. ठीक आहे, तसेच आता निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. आता हे पण चुकीचं आहे, कारण निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र असतात. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे, सेकंड. ठीक आहे, तर आता आपण MPSC प्री 2019चे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा पहिला क्वेश्चन. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अविधान दिलंय, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब विधान, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क विधान, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ड विधान, संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. ठीक आहे, तर आपल्याला बघा, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 या कायद्यावर प्रश्न विचारलाय. तर याचा आन्सर सांगतो मी लगेच तुम्हाला. आता बघा, अविधान काय म्हणतंय, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. आता बघा, कायद्याचं नावच काय, भारतीय स्वतंत्र कायदा. ठीक आहे, म्हणजे आता याच्यानंतर इंग्रजांचं राज्य आपल्यावर राहिलं नाही. ठीक आहे, म्हणजे आपली संविधान सभा ही काय झाली, पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ठीक आहे, आता ब विधान बघा काय म्हणतंय, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. आता या कायद्यानंतर संविधान सभा ही काय झाली, ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. म्हणजे ब विधान पण बरोबर आहे. आता क विधान बघू आपण. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असते तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आता बघा, इथं काय म्हणते, अध्यक्ष जेव्हा विधिमंडळ म्हणून भरत असते तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. तर विधिमंडळाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते गणेश वासुदेव मावळकर. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद हे कशाचे अध्यक्ष होतं, तर ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि विधिमंडळाचे अध्यक्ष कोण होते, गणेश वासुदेव मावळकर. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता ड विधान बघा काय म्हणते, संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. आता बघा, आधी संविधान सभेची सदस्य संख्या किती होती, 389. पण या कायद्यानंतर भारत आणि पाकिस्तान असे 2 देश निर्माण झाल्यामुळे त्याची सदस्य संख्या किती झाली, 299. ठीक आहे, म्हणजे ड विधान पण बरोबर आहे, फक्त आपलं क विधान चुकीचं आहे. म्हणजे अ ब क बरोबर. ठीक आहे, म्हणजे आपलं कुठं दिले ते फर्स्ट ऑप्शन. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही.
ठीक आहे. 44व्या घटनादुरुस्ती प्रश्न विचारला आपल्याला. बघा ऑप्शन काय दिले. पहिला ऑप्शन, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. दुसरं विधान, अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. तिसरं विधान, अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. ठीक आहे. तर चौथं विधान बघू आता आपण. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक असते. तर बघा याचा आन्सर सांगून देतो मी लगेच तुम्हाला. आता बघा पहिलं विधान काय म्हणते, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. ठीक आहे. आता बघा ही तरतूद आता 44व्या घटनादुरुस्तीने केली आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. आता याच्या आधी अशी तरतूद नव्हती, त्याच्यामुळेच 1975मध्ये इंदिरा गांधींनी कॅबिनेटचं मत विचारत न घेता राष्ट्रपतीला शिफारस केली आणि राष्ट्रीय आणीबाणी लावली. ठीक आहे. म्हणजे आता पहिलं विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान बघू आपण. अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळे हा शब्द प्रयोग करण्यात आला. आता बघा 44व्या घटनादुरुस्तीच्या आधी काय कोणता शब्द होता, अंतर्गत अशांतता, आणि त्याच्यानंतर मग 44व्या घटनादुरुस्तीने त्याच्यात काय बदल केला, सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. ठीक आहे. म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. आता तिसरं विधान काय म्हणते, अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे कलम जे 19 खाली जे 6 मूलभूत अधिकार आहे ते कधी निलंबित करता येतील, तर फक्त जेव्हा युद्ध किंवा परकीय आक्रमण होईल आणि तेव्हाच ते फक्त निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या वेळेस ते निलंबित करता येतील का, तर नाही. ठीक आहे. आणि हे पण कधी चेंज करण्यात आलं, तर ते 44व्या घटनादुरुस्तीने. ठीक आहे. म्हणजे तिसरं विधान पण आपलं बरोबर आहे. आता चौथं विधान बघू. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक असते. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हणते ते, कोणत्याही सभागृहाने. आता कोणतेही सभागृह म्हणजे कोणतं सभागृह आलं, लोकसभा आलं आणि राज्यसभा आलं. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आणीबाणी म्हणजे आणीबाणी रद्द करण्याचा ठराव हा कोण पारित करू शकते, तर ते फक्त लोकसभा पारित करू शकते. कोणतेही सभागृह नाही, म्हणजे राज्यसभा पारित करू शकत नाही. पण इथं त्यांनी काय म्हटले, कोणतेही सभागृह, म्हणजे हे चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं आन्सर काय आहे, चौथं विधान. आपल्याला चुकीचंच विचारलंय, म्हणजे कोणती तरतूद केलेली नाही, तर ते आहे चौथं विधान. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा खालील विधाने विचारात घ्या. अ दिलंय, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब विधान, 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. क विधान, उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. ड विधान, निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. आता बघा मी याचा आन्सर सांगतो लगेच. आता अ काय म्हणतंय, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. आता बघा अशी तरतूद होती. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. आता ब विधान बघा काय म्हणते, 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. आता मी जे अविधान सांगितलं, आता ते त्याच्यात बदल कधी करण्यात आला, 1961मध्ये. आणि ते कोणती घटनादुरुस्ती होती, 11वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. आता क विधान बघू आपण. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते. आता इथं बघा केवळ हा शब्द इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहिती आहे उपराष्ट्रपतीच्या निवडीमध्ये दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य असतात, तसेच अजून कोण असतात, नामनिर्देशित सदस्य पण असतात. ठीक आहे. पण इथं ते काय म्हणतात, केवळ निर्वाचित सदस्य, त्याच्यामुळे क विधान काय चुकीचं आहे. आता ड बघू आपण. निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. ठीक आहे. आता ड विधान पण बरोबर आहे. म्हणजे आपले विधान कोणते बरोबर आहे, अ बरोबर, ब बरोबर, ड बरोबर, फक्त क चुकीचं आहे. म्हणजे आता कुठं दिले ते, थर्ड ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
पहिलं विधान दिलं आहे, ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. दुसरं विधान, ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघाच विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. तिसरं विधान, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. 4 विधान, ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(a) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. ठीक आहे, तर याचा आन्सर सांगतो मी. आता बघा, पहिलं विधान काय म्हणतंय, ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. आता बघा, अँग्लो इंडियन, आता हे विधानसभेवर असतात किंवा विधान परिषदेमध्ये असतात, तर ते असतं विधानसभेवर. ठीक आहे, इथं विधानसभा पाहिजे होतं, त्यांनी काय दिलं, विधान परिषद. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान तर चुकीचं आहे, आपल्याला सत्य विधान विचारलंय, म्हणजे एक तर आपला आन्सर येणार नाही. आता दुसरं बघू, ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघाच विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. आता इथं बरोबर म्हटलंय की त्यांनी अँग्लो इंडियन हे विधानसभेवर नामनिर्देशित करतात, पण इथं किती म्हटले त्यांनी, 2 म्हटले. किमान दोघांच म्हटले, तर ते 2 नसून 1 आहे. ठीक आहे, 1 पाहिजे होतं तिथे, म्हणजे दुसरं विधान पण चुकीचं आहे आपलं. आता तिसरं विधान बघू आपण, त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात जे अनुसूचित क्षेत्र येतं, त्याच्यामुळे आपल्या राज्यपालाला राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. म्हणजे तिसरं विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता चौथं विधान बघू आपण, ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(a) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. पहा, इथं राखून ठेवू शकत नाही असं म्हटलंय, तर तिथं राखून ठेवू शकता असं पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे चौथं विधान पण चुकीचं आहे. आपला आन्सर काय आहे, 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही असं विचारलंय आपल्याला. आता आपल्याला डेट दिलाय 11 डिसेंबर 1946, 29 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 24 जानेवारी 1950. ठीक आहे, आता आपल्याला तर 19 ऑगस्ट 1947 हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की मसुदा समितीची स्थापना झाली. ठीक आहे, म्हणजे दुसरं विधान तर बरोबरच आहे. आता तिसरं बघू आपण काय आहे. पहिलं बघू आपण काय, आता 11 डिसेंबर 1946 बघा, 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. ते 11 डिसेंबरला मांडला होता का, तर नाही, तो किती 13 डिसेंबरला मांडला होता. आणि 11 डिसेंबरला काय झालं होतं मग, 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष झाले होते. ठीक आहे, म्हणजे अविधान तर चुकीचं आहे आपलं. दुसरं विधान तर आपण बघितलं, दुसरं बरोबर आहे. आता तिसरं विधान बघू आपण, 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. तर तिसरं विधान पण बरोबर आहे. आता चौथं विधान बघू आपण, 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. म्हणजे चौथं विधान पण बरोबर आहे, फक्त आपलं पहिलं विधान चुकीचं आहे. तिथं 11 डिसेंबरला काय पाहिजे होतं, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष झाले असं पाहिजे होतं. ठीक आहे, आणि आपला मग जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेचा उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, तर तो मांडला 13 डिसेंबर 1946. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, म्हणजे आपला आन्सर काय इथे 1. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती, आता बघा आपल्याला काय, जेव्हा राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतो, तेव्हा राष्ट्रपतीच्या अधिकारांबाबतीत प्रश्न विचारला आपल्याला. बघा, अविधान काय दिलंय, विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. ब विधान, राज्य विधिमंडळाकडे पुन्हा विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. क विधान, राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. आता ठीक आहे, ड विधान बघू आपण, पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. आता बघा, आपल्याला काय विचारलंय, वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. तर बघा, सांगतो आता मी तुम्हाला. आता विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. आता बघा, राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवलं तर राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देऊ शकतात किंवा मान्यता राखून ठेवू शकतात. म्हणजे पहिलं विधान तर आपलं बरोबरच आहे. आता दुसरं विधान बघू आपण, राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. बघा, जर ते अर्थविधेयक नसेल तर राष्ट्रपती ते काय करू शकतात, राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात. ठीक आहे, म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. आता तिसरं विधान बघा काय म्हणत आहे, राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे.
आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास सहमती देणे बंधनकारक असते. आता बघा हे विधान नीट बघा. आता यांनी काय म्हटले, राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे. आता 3 महिने आहे का ते, तर नाही, तिथे किती पाहिजे होतं, 6 महिने पाहिजे होतं. तसंच आणि जर ते पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास सहमती देणे बंधनकारक असते. आता बघा हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते, राज्यपालावर बंधनकारक असते, पण राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. ठीक आहे, म्हणजे आपलं तिसरं विधान तर चुकीचं आहे. आता चौथं विधान बघू आपण. पुनर्विचारात परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्यांच्या कालावधीत सहमती दिलीच पाहिजे. आता बघा, आता मी आत्ताच सांगितलं राष्ट्रपतीवर ते बंधनकारक नसतं, पण इथं यांनी काय म्हटलंय, राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत सहमती दिलीच पाहिजे असं म्हणतंय. ठीक आहे, म्हणजे ड विधान पण चुकीचं आहे. अशी कुठलीही अट राष्ट्रपतीवर नाही आहे. ठीक आहे, म्हणजे क आणि ड चुकीचं आहे, फक्त अ आणि ब बरोबर आहे. म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे इथं फक्त. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा आता, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन डॅश डॅश सुचवते. ऑप्शन दिले आपल्याला. पहिला ऑप्शन, कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. दुसरं, कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांची सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याची न्यायालयीन अधिकार. तिसरं, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींची राष्ट्रपतीची मान्यता मिळण्या अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. चौथं विधान, आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयांचे पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. ठीक आहे, आता बघा सोपा क्वेश्चन आहे हा, याचा आन्सर आलं पाहिजे सर्वांना. आता बघा, आता न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय. आता आपल्या संसदेने किंवा जे कार्यकारी मंडळ आहे, हे जे जे कायदे करीत असतात, हे कायदे जर आपल्या घटनेच्या मूळ वैशिष्ट्यांना जर धोका पोहोचवत असेल तर अशा कायद्यांना, म्हणजे असे कायदे रद्द करण्याचं काम करणे म्हणजे काय, न्यायालयीन पुनर्विलोकन होय. ठीक आहे, आता म्हणजे आता याचा आन्सर काय येणार आहे आपलं, मी डायरेक्ट आन्सर सांगतो याचं. याचा आन्सर आहे पहिलं, कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांपैकी कोणते विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत. ठीक आहे, अविधान दिले, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ब विधान, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. क विधान, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. ठीक आहे, तर बघा याचा आन्सर सांगतो मी लगेच आता तुम्हाला. आता अविधान काय म्हणते, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. ठीक आहे, आता हो, आता म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या समजा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल हा दुसऱ्या राज्याचा असतो. ठीक आहे, असं होतं, पण मग ही अशी तरतूद घटनेत केलेली आहे का, तर नाही. ठीक आहे, अशी तरतूद घटनेत केलेली नाही आहे, म्हणजे अविधान तर चुकीचं आहे. आता दुसरं विधान बघू आपण, देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. आता अशी पण तरतूद घटनेमध्ये केलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ब विधान पण चुकीचं आहे. आता क विधान बघू, संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. ठीक आहे, आता बघा 1967 पासून असं म्हणजे असं ठरवलं जातं की संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असतो. पण ठीक आहे, पण अशी तरतूद पण घटनेत केलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या घटनेत अशी तरतूद नाही आहे, त्याच्यामुळे अ ब क हे तिन्ही विधाने हे राज्यघटनेत नसल्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, म्हणजे 3 आपला आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा आता, खालील विधाने विचारात घ्या. अ, नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. ब विधान, सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. क, केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. ड विधान, विधान परिषदेचे एकास 12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. ठीक आहे, तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलं आहे आपल्याला. आता बघा, हा 2019चा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे तेव्हाचं करंट अफेअर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा याचा आन्सर सांगतो मी. अ काय म्हणतंय, नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.
आता हो, आता ओडिशाने तेव्हा काय केलं होतं, विधानसभेमध्ये विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला होता. म्हणजे अविधान बरोबर आहे. आता बघा सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे. आता इथं 5 म्हटले, तेव्हा 5 राज्यांना नव्हतं. तर ते किती होते हे बघा, आंध्र प्रदेश, तेलंगणा 2, ठीक आहे, आंध्र प्रदेश 1, तेलंगणा 2, कर्नाटक 3, महाराष्ट्र 4, उत्तर प्रदेश 5, बिहार 6 आणि तेव्हा जम्मू काश्मीर पण एक राज्य होतं आणि जम्मू काश्मीरमध्ये पण विधान परिषद होते. एकूण 7 राज्यांमध्ये होते तेव्हा, ठीक आहे. आता जम्मू काश्मीर नसल्यामुळे 6 राज्य आहे. म्हणजे आता इथं 5 म्हटलंय म्हणजे दुसरं विधान आपलं चुकीचं येतंय. तसंच क विधान बघा, केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहे. आता बघा, केरळ आणि गुजरातमध्ये कधीच विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचा प्रस्ताव संसदेमध्ये गेला नाही, ठीक आहे. म्हणजे क विधान हे चुकीचं आहे, ठीक आहे. ब आणि क चुकीचं आहे. आता ड बघू, विधान परिषदेचे एकाच 12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. आता ड विधान तर सगळ्यांना माहीत असेल, ड बरोबर आहे. अ आणि ड बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, बरोबर विचारलंय, अ आणि ड बरोबर आहे, म्हणजे आपला ऑप्शन 4 बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने चुकीचे आहेत असं विचारलंय आपल्याला. अ दिले, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. ब दिले, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 1998 मध्ये सांगितली आहे. क विधान दिलंय, अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. ड विधान, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते, ठीक आहे. तर बघा, अविश्वास ठराव आपल्याला प्रश्न विचारलाय आणि चुकीचं विधान कोणतं आहे असं विचारलंय आपल्याला. तर बघा, अ काय म्हणते, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. आता बघा, आता मी आधीच सांगितले तुम्हाला, अविश्वास ठराव मांडताना ते कोणत्या कारणावर आहे हे स्पष्ट करावं लागतं का, तर नाही, असं काही स्पष्ट करावं लागत नाही, ठीक आहे. म्हणजे अविधान चुकीचं आहे. आता ब बघू आपण, लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 1998 मध्ये दिली आहे, मध्ये सांगितले आहे. म्हणजे हे तर विधान बरोबर आहे, ठीक आहे. ब विधान बरोबर आहे आपलं. अविश्वास अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला पाहिजे. आता बघा, हे 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे क पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे, फक्त अ चुकीचं आहे. आणि ड बघू आता आपण, इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते, ठीक आहे. आता ड पण बरोबर आहे, ठीक आहे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते, ठीक आहे. आता आता म्हणजे आपलं चुकीचं विधान कोणतं इथं, फक्त अ, म्हणजे आपला ऑप्शन काय, एक. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा, खालील विधान विचारात घ्या. काय म्हणतंय, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. ब विधान, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. क विधान, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते, ठीक आहे. तर वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत असं विचारलं आपल्याला, म्हणजे बरोबर विधानं विचारले आपल्याला, ठीक आहे. तर बघा, मी याचा आन्सर सांगतो. आता अविधान काय म्हणतंय, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्यांची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. आता बघा, अविधान अगदी बरोबर आहे. आपल्या कलम 2 मध्ये काय म्हटलंय, आपल्या संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्यांच्या नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे, ठीक आहे. आता ब विधान बघू आपण, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापना संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. आता ब विधान पण बरोबर आहे. आता बघा, कलम 2 कशा संबंधित आहे, संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशासंबंधित, आणि कलम 3 कशाच्या संबंधित आहे, किंवा म्हणजे आपल्या संघराज्याचा भाग असलेल्या प्रदेशासंबंधित, ठीक आहे. आता समजलं असेल तुम्हाला अ आणि ब, ठीक आहे. अ आणि ब बरोबर आहे. आता क बघू आपण, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. बघा, आता आपल्या घटनेत अशी कुठलीही तरतूद नाही की हे विधेयक फक्त लोकसभेतच मांडले जाईल. ते लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही मांडले जाऊ शकते. त्याच्यामुळे क विधान चुकीचं आहे आपलं, फक्त अ आणि ब बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा, लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय आपल्याला. आता पहिलं विधान काय म्हणते बघा, कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. आता ही पहिलं विधान अगदी बरोबर आहे, कारण 1987 च्या अधिनियमानुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, ठीक आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे.
पहिलं विधान बरोबर आहे. आता दुसरं बघू आपण. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. बघा आता दुसऱ्या विधेयकात काय म्हणताय, फक्त सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. तर असं नाही आहे. न्यायिक व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असतो लोक न्यायालयामध्ये. ठीक आहे, पण इथं यांनी चुकीचं दिलेलं आहे विधान, म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे आपलं. ठीक आहे, तरी आपण पुढले ऑप्शन बघू. तिसरं विधान काय म्हणते, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. आता बघा, हे लोक न्यायालयाचं वैशिष्ट्य आहे खरं तर. लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. ठीक आहे, आता चौथं बघू. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. आता हे पण विधान बरोबर आहे अगदी. म्हणजे आपलं चुकीचं विधान कोणतं इथं, फक्त 2. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आहे, 2. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधान विचारात घ्या. काय म्हणते, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. ब विधान, आयोगाचे प्रमुखपदी फजल अली होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. क विधान, आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. ड विधान, राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. ई विधान, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1970 रोजी अंमलात आला. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत असं विचारलंय. ठीक आहे, आता बघा याचा आन्सर सांगतो मी लगेच तुम्हाला. काय म्हणताय, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. आता बघा, अविधान हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आयोगाची नियुक्ती कधी झाली होती, डिसेंबर 1953 मध्ये. ठीक आहे, आता ब विधान बघू आपण. आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. आता बघा, ब विधान काय म्हणतंय, आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते. आता इथपर्यंत हे विधेयक अगदी बरोबर आहे. ठीक आहे, हे विधान अगदी बरोबर आहे, पण आता ते पुढे काय म्हणतात, आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. तर हे दोघं नसून ते कोण होते, के.एम. पनिक्कर आणि एच.एन. कुंजरू. ठीक आहे, हे 2 सदस्य होते. ठीक आहे, म्हणजे ब विधान चुकीचं आहे आपलं. आता क विधान बघू आपण. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. आता बघा, आपल्याला माहिती आहे आयोगाने आपला अहवाल कधी सादर केला होता, 1955 मध्ये सादर केला होता. ठीक आहे, म्हणजे क विधान पण चुकीचं आहे. आता ड बघू आपण. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. आता बघा, राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. आता हे विधान बरोबर आहे का, तर हो, हे विधान बरोबर आहे. ड विधान बरोबर आहे. ठीक आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. ठीक आहे, तर ई विधान पण चुकीचं आहे, कारण तो 1957 मध्ये अंमलात नाही आला, तर तो 1956 मध्ये अंमलात आला. ठीक आहे, म्हणजे वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत, अ आणि ड, म्हणजे आपला आन्सर आहे 4. ठीक आहे, तर आता आपण MPSC प्री 2020 चे क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. ए, भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. बी, अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. सी, स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. डी, ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. ठीक आहे, तर आता मी लगेच आन्सर सांगून देतो. आता बघा, ए काय म्हणतंय, भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. आता आपल्याला माहिती आहे, घटनादुरुस्ती विधेयक मांडताना राष्ट्रपतीच्या परवानगीची गरज नसते. ठीक आहे, म्हणून अविधान हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग कोणते विधेयक मांडताना राष्ट्रपतीच्या परवानगीची गरज असते, तर ते आहे अर्थविधेयक आणि वित्त विधेयक. ठीक आहे, आता बघू बी बघू आपण. अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. आता इथं 2/3 म्हटलंय, तर ते 2/3 नसून 3/4 असं पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे बी विधान पण आपलं चुकीचं आहे. आता बघू. आता बघा, ए आणि बी चुकीचं म्हटल्यावर आपलं कुठं आन्सर निघून जाते, लगेच आपलं फोर्थ ऑप्शन ही बरोबर येते, सी आणि डी बरोबर. म्हणजे आपल्याला सी आणि डी माहीत नसलं तरी आपला इथं आन्सर निघतंय. ठीक आहे, बघा, तरी आपण सी बघू आता काय म्हणते. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. आता सी आपल्याला हे माहितीच असेल सगळ्यांना. ठीक आहे, तर डी बघू काय म्हणते. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. आता दोन्ही सभागृह म्हणजे कसे, तर आपल्याकडे पण 2 सभागृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा. तसेच
तसे ऑस्ट्रेलियामध्ये पण 2 सभागृह आहे. तर त्या दोन्ही सभागृहांनी केलेल्या कायद्याद्वारे राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलियात बदल करता येतो. ठीक आहे, म्हणजे सी आणि डी बरोबर आहे, म्हणजे आपलं फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, तर बघू हे काय म्हणतंय. त्याचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते. ठीक आहे, तर बी बघू, त्यास समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही. सी, त्यास सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. डी, त्याचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. तर वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत असं विचारलंय आपल्याला. ठीक आहे, तर बघू आता हे काय म्हणतंय. त्याचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते. आता तर सर्वांना माहितीच असेल, हे तर बरोबरच आहे. ठीक आहे, आता बी बघू आपण. त्या समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. आता आपल्याला माहिती लोकसभेचा सभापती हा केव्हा मत देतो, त्याचे मत केव्हा देतो तो, जेव्हा समान मत होते, समान मत विभागणी होते तेव्हाच तो आपले मत देऊ शकतो. ठीक आहे, आता सी बघू. त्यास सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. आता सी बरोबर आहे का? ते काय म्हणतात बघा, सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या, म्हणजे सभागृहात म्हणजे केव्हा पण, म्हणजे आता समजा उद्या समजा सभागृह भरलं आणि तेव्हा काही गैरहजर राहिले, तर तेव्हा आज किती उपस्थित आहे तेवढ्यांच्या बहुमताने म्हणता येते. तर तसं नसून, म्हणजे एकूण टोटल संख्या किती आहे सभागृहाची, आता आपल्याला माहिती आहे आपल्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे, 550. तर 550च्या बहुमताने, आता 550चं बहुमत म्हणजे किती, तर ते येतं 276. म्हणजे 276 जणांनी जर तो ठराव पारित केला तरच लोकसभेच्या त्या सभापतीला त्याच्या पदावरून दूर करता येईल. ठीक आहे, तसंच राज्यसभेचं पण तसंच आहे. आता राज्यसभेची लोकसंख्या किती, 245. म्हणजे त्याला त्याच्या पदावरून काढण्यासाठी किती जणांनी मत करायला पाहिजे, तर ते आहे 123. ठीक आहे, म्हणजे आपलं हे सी विधान चुकीचं आहे, कारण इथं त्यांनी काय म्हटलंय, सभागृहात हजर राहणार आहे. ठीक आहे, तर तसं नसून सभागृहाची जेवढी एकूण संख्या आहे त्याच्या बहुमताने ते ठराव पास झाला पाहिजे. ठीक आहे, आता डी बघू काय म्हणते. त्याचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. तर आहे का त्याचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे, तर नाही. आपल्याला माहिती लोकसभेचा सभापती याचे स्थान हे उपपंतप्रधानापेक्षा खालचे आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं डी पण हे काय चुकीचं आहे. तर आपल्याला काय विचारलंय त्यांनी, बरोबर विचारलंय. तर बरोबर विधान कोणतं आहे, आता आपल्याला माहिती ए तर बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, तर सी चुकीचं आहे. म्हणजे आपलं फक्त थर्ड ऑप्शन बरोबर आहे, ए आणि बी बरोबर. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाही असं विचारलंय. ठीक आहे, म्हणजे चुकीचे विचारले कोणते. आता बघा आपल्याला काय काय दिलंय, लक्षवेधी सूचना दिलाय, स्थगन प्रस्ताव दिलाय, हक्कभंग प्रस्ताव दिलाय आणि हरकतीचा मुद्दा दिलाय. ठीक आहे, आता बघा ए काय म्हणते, लक्षवेधी सूचनेमध्ये काय म्हटलंय, तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे. ठीक आहे, तर ए तर बरोबरच आहे. आता बी बघू काय म्हणतंय, स्थगन प्रस्ताव सभागृहात मुदत संपण्यापूर्वी स्थगित करणे. तर स्थगन प्रस्ताव हे त्यांनी चुकीचं दिलंय, कारण स्थगन प्रस्तावामध्ये काय पाहिजे होतं माहिती का, तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट बाबींकडे ग्रहाचे लक्ष वेधणे असं पाहिजे होतं, त्यांनी ते वेगळेच दिलंय. ठीक आहे, आता सी बघू. हक्कभंग प्रस्ताव सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नाही तेव्हा त्याकडे सभापतींचे लक्ष वेधणे. ठीक आहे, आता त्यांनी सीचं हे चुकीचं दिलंय, कारण ते सी हरकतीच्या मुद्द्यामध्ये हे पाहिजे होतं, पण त्यांनी ते हक्कभंग प्रस्तावामध्ये दिलंय. ठीक आहे, आता डी बघू. हरकतीचा मुद्दा, मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधणे. आता हे हक्कभंग प्रस्तावामध्ये पाहिजे होतं, पण त्यांनी हरकतीच्या मुद्द्यामध्ये हे दिलंय. ठीक आहे, म्हणजे बी आपलं चुकीचं आहे, सी पण चुकीचं आहे आणि डी पण चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग म्हणजे इथं आन्सर कोणतं येणार आपलं, थर्ड. ठीक आहे, बी सी डी चुकीचे आहेत. ठीक आहे, फक्त ए बरोबर आहे, म्हणजे आपलं थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही विचारलंय. ठीक आहे, आता बघा एक काय म्हणते, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही.
सेकंड, राष्ट्रपतीचे असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजे. ठीक आहे. आता थर्ड बघू. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. ठीक आहे. 4 बघू. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. ठीक आहे. ठीक आहे, तर मी आन्सर सांगतो आता याचं बघा. आता एक काय म्हटलंय, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. तर एक विधान काय आहे आपलं, बरोबर आहे का हे विधान? तर एक विधान हे बरोबर आहे, कारण का आपल्याला माहिती आहे आता राज्य निर्मितीचे विधेयक हे राष्ट्रपतीच्या परवानगीनेच मांडले जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे आता एक पहिलं विधान आपलं हे बरोबर आहे. ठीक आहे. आता दुसरं बघू. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजे. आता हे पण बरोबर आहे. आता जेव्हा एखादे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले जाते. ठीक आहे. म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. आता तिसरं बघू. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. आता त्यांनी काय म्हटलं आहे, विशेष बहुमताने. तर आता राज्य निर्माण करण्यासाठी विशेष बहुमताची गरज असते का? तर नाही, साध्या बहुमताची. ठीक आहे. तर म्हणजे आपलं थर्ड विधान चुकीचं आहे. आता आपलं इथंच आन्सर निघून गेलं. आपलं आन्सर काय आहे? थर्ड. ठीक आहे. आता फोर्थ ऑप्शन बघू तरी आपण. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. आता फोर्थ ऑप्शन पण बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं चुकीचं कोणतं इथे, फक्त थर्ड. म्हणजे आपला आन्सर आहे थर्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. आता बघू. पहिलं विधान, ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. दुसरं विधान, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तिसरे विधान, ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आता चौथं विधान, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही. ठीक आहे. तर बघा आता मी आन्सर सांगतो याचं. तर पहिलं विधान काय म्हणतंय, ती घटनात्मक संस्था असून. आता बघा, केंद्रीय माहिती आयोग ही घटनात्मक संस्था आहे का? तर नाही, ती काय आहे, वैधानिक संस्था आहे. ठीक आहे. तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत. आता इथं काय म्हणतात, 5 पेक्षा जास्त नाही, तर किती असतात ते? 8 असतात. ठीक आहे. इतके माहिती आयुक्त असतात. म्हणजे पहिलं विधान आपलं चुकीचं आहे बघा. आता दुसरं विधान बघू आपण. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आता त्यांनी इथं काय म्हटलं, गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली. तर गृहमंत्री नसून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीवरून राष्ट्रपतीद्वारे त्यांची नेमणूक केली जाते. आता ती समितीमध्ये कोण कोण असतं बघा. पंतप्रधान असतात अध्यक्ष, तसेच एक कॅबिनेट मंत्री असतो, त्याची नेमणूक पण पंतप्रधानच करत असतात. तसेच आता तिसरा अजून एक लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो. अशी 3 जणांची ही समिती असते आणि या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक करतात. ठीक आहे. म्हणजे दुसरं विधान पण चुकीचं आहे आपलं. आता तिसरं विधान बघू आपण. ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आता बघा इथं त्यांनी 70 वर्ष म्हटलंय, तर ते 70 वर्ष नसून 65 वर्ष आहे. ठीक आहे. म्हणजे तिसरं विधान पण चुकीचं आहे आपलं. आता बघू चौथं विधान काय म्हणतंय. ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. हो, हे बरोबर आहे, ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. आता पुढे बघू. पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही. आता हे चौथं विधान अगदी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून आपला आन्सर काय आहे? 4. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डॅश डॅश या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. हे विधान बघू. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात. बी विधान, अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. सी विधान, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते. डी विधान, जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात. ठीक आहे. आता इथे आपल्याला न्यायिक सक्रियता माहीत पाहिजे.
नेमकं काय आहे न्यायिक सक्रियता? आता न्यायिक सक्रियता म्हणजे नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्यायसंस्थेने स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणे होय. ठीक आहे. आता बघू हे विधान काय म्हणते. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात. ठीक आहे. आता जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडत नसेल तेव्हा नक्कीच आता न्यायिक सक्रियतेला काय होणार, चालना भेटणार. ठीक आहे. आता अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. आता अधांतरी विधिमंडळ म्हणजे काय, जेव्हा एखाद्या पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा 2-3 पक्ष एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करत असतात. आता आणि हे सरकार कसं असतं, कमकुवत व अस्थिर असतं. ठीक आहे. आणि तेव्हा काय होतं, न्यायिक सक्रियतेला चालना भेटते. आता सी विधान बघू. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते. आता जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात जर अपयशी ठरत असेल तेव्हा काय न्यायालय काय करेल, हस्तक्षेप करेल. ठीक आहे. आता डी बघू आपण. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करेल तेव्हा पण काय होईल, न्यायिक सक्रियतेला चालना भेटेल. म्हणजे आपले ABCD सर्व वरीलपैकी सर्व हे न्यायिक सक्रियतेला चालना देतात. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर आहे थर्ड, वरीलपैकी सर्व. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता बघा, खालील तरतुदी विचारात घ्या. ए विधान, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. बी विधान, अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. सी विधान, राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात. डी विधान, केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय बघा, वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. ठीक आहे. आता बघा, आता ए विधान बघू आपण. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. आता आपल्याला माहिती शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. आता जर राज्याकडे असते तर आपली भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक बनली असती. ठीक आहे. म्हणजे ए विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता बी बघू. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. आता ही संघराज्यात्मक स्वरूपाची मूलतत्व आहे. आता मग याच्यात नव्याने काही चेंज करायची गरज आहे का, तर नाही. ठीक आहे. म्हणजे बी विधान याच्यात येणार नाही. आता सी बघू आपण. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात. आता आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती हे घटक राज्यांच्या विधेयकांवर संपूर्ण नकाराधिकार वापरतात, हे आपल्याला माहिती. तसं राज्यपाल करू शकतो का केंद्राच्या विधेयकांबाबत, तर नाही. ठीक आहे. म्हणजे जर हे नसतंय तर आपली भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असते. म्हणजे ए आणि सी. तसेच डी बघू आपण. केंद्र शासन हे राज्यांच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता बघा, आता केंद्र हे राज्यांच्या संमतीविना म्हणजे राज्यांची संमती न घेता राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. ठीक आहे. जर असं करू शकले नसते तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. ठीक आहे. म्हणजे डी पण याच्यात येणार. म्हणजे आपले आन्सर काय येणार, ए, सी आणि डी. आता बघा, खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत असं विचारलंय. बघू. ए काय म्हणतंय, राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. बी विधान, अनुच्छेद 117(3) खालील श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. आता सी बघू. अनुच्छेद 117(1) खालील श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता बघा, पहिलं विधान काय म्हणतंय, राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. आता 111 आहे का ते, तर नाही, ते आहे कलम 110. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान तर चुकीचं आहे आपलं. आता दुसरं विधान बघू. अनुच्छेद 117(3) खालील श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेमध्येच मांडले जाऊ शकते. आता हे बरोबर आहे का, हे पण चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे, कारण ही 117(3) हे विधेयक फक्त लोकसभेमध्ये नाही तर राज्यसभेमध्ये पण मांडलं जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे आपलं बी पण चुकीचं आहे. आता सी बघू. अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्तीय विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. ठीक आहे. तर हे विधान पण चुकीचं आहे, कारण राज्यसभा सुद्धा हे विधेयक संमत अथवा दुरुस्त करू शकते.
समंत व असमंत. ठीक आहे. आता बघू आपला आन्सर काय येते. म्हणजे ए बी सी हे तिन्ही पण विधान चुकीचे आहे. म्हणजे आपल्याला योग्य विचारलंय म्हणजे वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता बघा, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता बघा, पहिलं विधान काय म्हणते. अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. दुसरं विधान, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. तिसरं विधान, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. चौथं विधान, राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही. ठीक आहे. तर आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. आता बघू, पहिलं विधान बघू काय म्हणतंय. अनुच्छेद 200 अन्वयी राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आता आपल्याला माहिती कलम 200 नुसार राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. आता दुसरं बघू, राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. बघा, आता राष्ट्रपती पण ते विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवतात. ठीक आहे. म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. आता तिसरं विधान बघू आपण. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. आता हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते का, तर नाही, ते राज्यपालावर बंधनकारक असते, पण राष्ट्रपतीवर ते बंधनकारक नसते. नीट लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. म्हणजे आपलं इथं चुकीचं काय आहे, थर्ड. कारण इथं त्यांनी काय म्हटलंय, बंधनकारक, तर ते राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. म्हणजे चुकीचं काय तर थर्ड विधान. ठीक आहे. आता चौथं विधान बघू आपण. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही. आता हे बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक राष्ट्रपतीने किती कालावधीस त्यास आन्सर द्यावा किंवा ते विधेयक पास करावा असं कुठं सांगितलंय का घटनेत, तर नाही. ठीक आहे. म्हणजे आपलं चौथं विधान पण काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, थर्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. आता बघा, पहिलं दिलंय, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. दुसरं, ती व्यक्ती उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. तिसरं, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. चौथं, वरीलपैकी एकही नाही. पहिलं तर तुम्हाला एक माहीत पाहिजे. तर बऱ्याच जणांना वाटतं की उच्च न्यायालय हे राज्यात येतं, त्यामुळे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक राज्यपाल करत असतील, तर असं नाही आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. आता बघू आपण पहिलं विधान बघू. आता ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. ठीक आहे. तर हो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं बघू. तसंच त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे. हो, आता त्यांनी उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, हे विधान पण बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरं बघू काय म्हणते. आता राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, तर हे विधान बरोबर आहे का, तर नाही. आता आपल्याला माहिती उच्च न्यायालयासाठी ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे असं नसून ते फक्त सर्वोच्च न्यायालयासाठी आहे. ठीक आहे. म्हणजे तिसरं विधान काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, थर्ड. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही, ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे. बघा, वन लाईन क्वेश्चन आहे डायरेक्ट.
सर्वांना आन्सर आलं पाहिजे याचं. सांगा लवकर आन्सर याचं. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 4th कलम 29. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर आपले पॉलिटीचे क्वेश्चन संपलेले. तर आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल गाईज, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.